नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येतो। त्यामध्ये ईश्वरी मात्र आपलं दुर्गा अवतार रणरागिणीचं रूप दाखवून हा बॉम्ब मात्र आता कसा बाहेर फेकून देते आणि हजारो लोकांचे जीव ती कसं वाचवते, लाखो लोकांचे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण ईश्वरीला माहिती झालेलं आहे की राकेश सुटून इकडे आलेला आहे आणि राकेशने नक्की कोणता प्लॅन केलेला आहे, कारण हे सगळं काही आता रमाकांतला माहिती असतं आणि रमाकांत हे सगळं काही ईश्वरीला सांगतो। तेव्हा ईश्वरीने मात्र असं काहीतरी आता इथे रूप धारण केलेलं असतं, कारण ही कॉम्पिटिशनसुद्धा तिला जिंकायची असते आणि ह्या कॉम्पिटिशनमधून लाखो लोकांचे जीव तर तिला वाचवायचे असतात। आणि त्यात म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या जीवावर उठणाऱ्या या राकेशला मात्र आता ईश्वरी आपल्या पायाखाली तोडून कशी शिक्षा देणार आहे हे आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता तोही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। मित्रांनो हे बघा, आता ईश्वरी आणि अर्णव यांची स्पर्धा सुरू झाली आहे, परंतु ऐन वेळेस मात्र त्यांची सगळी काही साडी वगैरे आहे आणि त्या साडीवर मॅचिंग दागिने वगैरे ईश्वरीने सगळं काही आणलेलं असतं, ते ऐन वेळेस मात्र आता खराब झालेली असते। आता काय करायचं, फॅशन आणि फूडच्या ह्या स्पर्धेमध्ये आता जे काही त्यांना बनवायचं आहे, जो पदार्थ बनवून आता त्यावर जे काही आता हे चित्र रेखीव करून ते सगळं आता रंगरंगोटी करायची आहे, ते तर सगळी कापडं मात्र आता ही खराब झालेली आहे। काय करायचं, आणि हे सगळं नम्रताने केलेलं असतं। नम्रताला मात्र आता आनंद वाटत असतो की ईश्वरी आणि अर्णव किती काही झालं तरी ही स्पर्धा जिंकू शकणार नाही, पण आता चलाक ईश्वरीने डोकं चालवलं असतं। आता जे काही तिने आता ही काकड्या वगैरे सगळं काही आता टॅमॅटो वगैरे आणलेलं असतं, कारण त्याचे तिला पदार्थ बनवायचे असतात आणि त्यातूनच मात्र तिने खास असा मस्त अप्रतिम पदार्थ बनवून शेवटी त्या काकड्यामधून असे काही ड्रेसवर डिझाईन केलेली असते, कारण कपडे जरी नसले तरीसुद्धा ईश्वरीजवळ आता एक चलाक डोकं असतं आणि त्या चलाक डोक्याने ईश्वरी हे सर्व काही हँडल करण्याचं ठरवते आणि अर्णवला प्रत्येक वेळेस ती साथ देत असते। प्रत्येक फेरीमध्ये आता ईश्वरीला काही ना काही अडचणी येत आहे, पण त्या सगळ्यावरून ईश्वरीने मात करत मात्र आता शेवटचा टप्पा गाठलेला असतो आणि सगळी स्पर्धा एकदम आता अशी म्हणजे जिंकून दाखवलेली असते। आणि आता हे राहतो शेवटचा राऊंड आणि ह्या शेवटच्या राऊंडमध्ये सुद्धा ईश्वरीने अशी काहीतरी बाजी मारलेली असते, पण त्याच वेळेस आता रमाकांत तेथे आलेला आहे आणि रमाकांतने ईश्वरीला मात्र आता त्या बॉम्ब प्रकरणाविषयी सांगितलेलं असतं। तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, तुम्हाला आता मात्र लक्ष द्यायचं आहे ते कॉम्पिटिशनवर, तोपर्यंत मी असं काहीतरी आता एक असं येथे म्हणजे झालेलं आहे तर ते शोधून काढते आणि सगळ्या लोकांचे जीव वाचवणं खूप महत्त्वाचे आहे। तेव्हा आता अर्णव घाबरून गेलेला असतो आणि त्याच वेळेस आता राकेश सुटलेला आहे हे मात्र ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं, कारण पोलीस राकेशला शोधत आहे आणि राकेश ह्या स्पर्धेमध्ये इथे कुठेतरी आलेला आहे हे मात्र आता पोलिसांना माहिती असतं, कारण ही राजशिर्क्याची स्पर्धा आहे, मग राकेश नक्की इथेच येणार हे मात्र तिने ओळखलेलं असतं। त्यामुळे पोलिसांना मदत करण्यासाठी ईश्वरीने असं काहीतरी आता एक डोकं वापरलेलं असतं, कारण बॉम्ब तर आता ह्या राकेशने ईश्वरी आणि अर्णव यांच्या खुर्चीच्या खाली अडकून दिलेला असतो आणि तो जो म्हणजे बॉम्ब आहे तर तेथे मात्र आता त्याने बरोबर सगळी सेटिंग वगैरे लावून ठेवलेली आहे, जेणेकरून ईश्वरी आणि अर्णव जेव्हा तेथे येतील तेव्हा आता दोघंही मात्र आता दोघांचेही तुकडे तुकडे होतील असं त्याने प्लॅनिंग केलेली असते आणि स्वतः मात्र आता बाहेर आलेला असतो आणि बाहेर थांबलेला असतो, जेणेकरून आता केव्हा बातमी येईल आणि केव्हा हा धूमधडाका होईल असं त्याला वाटत असतं। पण आता ईश्वरी चालाक असते, ईश्वरीने ओळखलेलं असतं की बॉम्ब कसा शोधायचा, म्हणून तिने आता काहीतरी डोकं वापरलेलं असतं आणि शेवटी तो बॉम्ब कुठे ठेवलेला आहे ही माहिती करून आता हे सगळं काही शोधून काढलेलं असतो। आता वल्लरी तेथेच असते, वल्लरी आणि सौदामिनी यांना असं वाटत असते की केव्हा आता हा बॉम्ब एकदाचा त्यांच्या रूममध्ये फुटेल आणि आता हे जे काही ते बनवायला जातील सगळं मात्र आता हे इकडे दोघंही उद्ध्वस्त होतील आणि ह्या स्पर्धेमध्ये शेवटी ते राहिलेलेच नसतील, म्हणून आता आपलं आकाश आणि नम्रता जिंकतील असं वाटत असतं। पण त्याच वेळेस मात्र आता
ईश्वरीने हे सगळं शोधून काढलेलं आहे, परंतु आता आकाशला काहीतरी लागत असतं म्हणून आकाश आतमध्ये येतो. तर ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी, तुम्ही प्लीज तुमच्या स्पर्धेच्या ठिकाणी जा आणि स्पर्धेवर लक्ष द्या, कारण आजचा जो काही मेनू आहे तो खास बनवायचा आहे आणि त्यावर डिझाईन. ईश्वरीची आता डिझाईन रेडी झालेली असते. तिने मस्त आता काकड्या वगैरे आहे तर त्याची मस्त डिझाईन बनवून आता हे सर्व म्हणजे लुक तयार केलेला असतो. पण आता हा बॉम्ब नक्की ठेवलेला कुठे आहे? ईश्वरी आता पोलिसांना मदत करत असते. तोपर्यंत इकडे अर्णवने राहिलेलं जे काही आता ही कॉम्पिटिशनच्या स्पर्धेसाठी जे तयार करण्याचं ठरवलेलं आहे ते सगळं मात्र तयार झालेलं असतं आणि आता इकडे वेळ आलेली असते म्हणजे आता हे विजेता घोषित करण्याची. आणि तेवढ्यात मात्र आता अर्णव ईश्वरी यांचं जे काही आता हे म्हणजे जे पदार्थ आहे तो पदार्थसुद्धा रेडी झालेला असतो आणि जी आता हे करायचं आहे तर ते सुद्धा रेडी झालून आता ईश्वरी आणि अर्णव यांनी मात्र आता ह्या लुक म्हणजे जो काही लुक त्यांनी केलेला आहे तो लुक मात्र नऊवारी साडी आणि आता कुर्ता वगैरे म्हणजे अर्णव तयार झालेला असतो. आणि त्यात म्हणजे आता हे सगळं काही अगदी व्यवस्थित झालेलं असतं. पण तरीसुद्धा मात्र अर्णव आणि ईश्वरी यांना मात्र ते बॉम्बचं टेन्शन असतं. नक्की बॉम्ब कुठे ठेवला आणि हा राकेश कुठे लपला असेल? ईश्वरीने मात्र आता बरोबर राकेशला आपल्या सापळ्यामध्ये अडकवण्यासाठी एक असा प्लॅन रचलेला असतो. ती त्याच्याशी मात्र आता अगदी गोड बोलण्याचा प्रयत्न करते आणि ती राकेशला म्हणत असते की राकेश, हे बघ, मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे, परंतु हा बॉम्ब तू येथे फोडू नको, कारण बॉम्ब तुला जर फोडायचं असेल तर तू मात्र आता प्लीज आता ह्या सगळ्या राजशिर्क्यांचे जीव वाचले पाहिजे. मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे. आता राकेश म्हणतो की असं का, तू मला फसवतेस? ईश्वरी म्हणते की नाही, मी तुला प्रॉमिस करते, जर तुला बॉम्ब आता इथून काढायचा असेल नक्की कुठे ठेवलेला आहे तो सांग. ईश्वरी आता बरोबर राकेशशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरीला माहिती नसते की राकेशने मात्र आता बॉम्ब कुठे ठेवलेला आहे. तेव्हा राकेशला बरोबर ती आपल्या जाळ्यामध्ये अडकवते आणि आता राकेश म्हणतो की हे बघ, जर तुला म्हणजे माझ्याबरोबर यायचं असेल तर मात्र मी तुला हा बॉम्ब म्हणजे जो काही आहे तर तो बॉम्ब फोडत नाही. ईश्वरी म्हणते की तू फक्त अगोदर बॉम्ब काढून टाक, सगळ्यांचे जीव वाचले पाहिजे, मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे. त्यावरती राकेश म्हणतो की हो का, मग सात्विक फॅशन आहे तर ती माझ्या नावावर झाली पाहिजे. आणि तर ईश्वरी म्हणते की त्यासाठी मला ही स्पर्धा जिंकावी लागेल, किती काही झालं तरी आजची स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे, जर तुला स्पर्धा जिंकून आता सात्विक फॅशन माझ्या नावावर करायची असेल आणि जर तुला माझं व्हायचं असेल तर मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे. म्हणून ईश्वरीने बरोबर राकेशला आपल्या जाळेमध्ये अडकवलेलं असतं. बॉम्ब त्याच्याकडून आता बरोबर तिकडे म्हणजे सगळं काही व्यवस्थित सेटल करून घेतलेलं असतं आणि ईश्वरीने तो बॉम्ब नक्की कुठे ठेवलेला आहे आणि तो बॉम्बमधून आता सगळेजण कसे वाचले पाहिजे म्हणून ईश्वरीने राकेशशी एक प्लॅन केलेला असतो आणि आता तो प्लॅनमध्ये बरोबर ती राकेशला अडकवते आणि शेवटी मात्र आता सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी ईश्वरीने आता स्वतःचं जीव देण्याचं ठरवलेलं असतं. परंतु आता अर्णवला माहिती होतं. अर्णव लगेच आता सर्व तयारी करतो, कारण कपडे नसले तरी चालेल परंतु ईश्वरीने छान डिझाईन तयार केली असते. ती पण आता इतकी छान डिझाईन आणि सगळ्यांपेक्षा सुरेख झालेली असते. त्यानंतर इकडे सौदामिनीला असं वाटतं की केव्हा या बॉम्ब फुटेल आणि इकडे वल्लरीसुद्धा वाट बघूनच असते की नक्की केव्हा आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या चिंध्या होतील, म्हणून वाटच बघत आहे की नक्की काय होईल आणि त्या सगळ्याचा मात्र आता ते विचार करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता असं काहीतरी घडलेलं असतं की ईश्वरीने आता हे बॉम्ब पूर्णपणे फाडशा पाडलेला असतो. ईश्वरी मात्र आता रमाकांत बाबांजवळ येते आणि बाबांना आता शांत करते. बाबांचा ती अवस्था बघून ईश्वरीला फार वाईट वाटतं, पण ईश्वरी बाबांना म्हणलेले असते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांचे जीव सुखरूप वाचणार आहे. तेव्हा रमाकांत बाबा ईश्वरीचं खरंच खूप कौतुक करतात. ईश्वरीला सगळं काही प्रकार सांगून वल्लरीने आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे ह्या सगळ्याचा मात्र आता बाबांनी ईश्वरीला सगळं सांगितलेलं असतं की वल्लरीने आत्तापर्यंत काय काय केलं, मलासुद्धा किडनॅप करून ठेवलं आणि तो उदयकांत. तर आता मात्र ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते की तरीसुद्धा मी ओळखलं होतं की मामी असं का करते, नक्की मामीचं काहीतरी कारस्थान सुरू आहे, ओळखलं होतं. परंतु आता नम्रतासुद्धा असं काहीतरी वागेल आणि नम्रतानेसुद्धा आज स्पर्धेमध्ये मला हरवण्यासाठी इतकं काही केलं, पण तरीसुद्धा मात्र मी आता नम्रताला माफ करणार आहे, कारण ती माझी बहीण आहे. ईश्वरीला फार वाईट वाटतं की नम्रता तिच्याशी जे काही वागली ते सगळं काही आता म्हणजे नम्रताला वेगळं वाटत असतं.
आणि त्यानंतर मात्र आता इकडे जो काही आता हा स्पर्धेचा निकाल आहे आणि त्याच वेळेस आता स्पर्धेचा निकाल लागणार आहे. सगळेजण आतुरतेने वाट बघत आहे केव्हा स्पर्धेचा निकाल लागेल. परंतु आता ह्या सौदामिनीला तर टेन्शन आलेलं असतं की बॉम्ब अजून का फुटेना, कारण ईश्वरीने सगळी परिस्थिती हँडल केलेली असते आणि सगळ्यांचे जीवसुद्धा वाचवलेले असतात. आणि राकेशच्या मागे पोलीस लागल्यामुळे राकेश तिथून गायब झालेला असतो. पण आता ईश्वरीला फार टेन्शन आलेलं असतं की नक्की काय करावं. आणि आता ईश्वरी आणि अर्णव यांना मात्र आता ह्या स्पर्धेचं बक्षीस भेटलेलं आहे. आता जो काही चेक आहे तर तो चेक मात्र दोघं स्वीकारतात. सौदामिनीचा इतका जळफळाट होत असतो आणि वल्लरीचा त्याहूनही जास्त. परंतु आता ऐन वेळेस रमाकांत समोर येतो आणि रमाकांत समोर आल्याने वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण हा सुटलाच कसा. आणि आता मात्र याने जर सांगितलं तर अवघड होईल, मग आता याला मारायचं कसं, म्हणून आता ती मारण्याचा प्लॅन करत असते. पण सगळ्यांच्या समोर आता ईश्वरी वल्लरीचं नाव घेते. मामी तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु आता शेवटी काही होणार नाही. तेव्हा आता रमाकांत मात्र आता सगळ्यांसमोर वल्लरीची गचंडी धरून तिला घेऊन येतो आणि तिच्या पापाची सगळी काही कुंडली वाचतो. तेव्हा आकाश पुढे येतो, अविनाश पुढे येतो आणि आजीसुद्धा आणि मामीच्या सनसन कानामागे ठेवून देतात. आणि या घरातून तू कायमची चालती हो, या घरात राहायचं सुद्धा नाही. म्हणून मात्र आता ईश्वरीचं फार कौतुक होत असतं. जो काही बॉम्बचं प्रकरण आहे ते मात्र वेळीच हँडल करून आता ईश्वरीने त्या बॉम्ब जे काही जेथे लावलेलं आहे ज्या खुर्चीला तर तेथे वेळीच मात्र सगळं काही हे हँडल केलेलं असतं. आणि आज रणरागिणी बनून मात्र आता राकेशला भयानक प्लॅनमध्ये अडकून तिने मात्र आता हा सापळा रचलेला असतो आणि शेवटी राकेशसुद्धा पोलिसांच्या ताब्यात गेलेला असतो. तर आता ईश्वरी मात्र आता इतक्या लोकांचे जीव वाचवते. तेव्हा सगळेजण ईश्वरीचं फार मनापासून कौतुक करत आहे आणि जे काही घडत आहे ते अगदी छान होत आहे. परंतु आता मात्र रमाकांत आल्याने मोठा ट्विस्ट मात्र आता ह्या मालिकेमध्ये येणार आहे, कारण अर्णव समोर मात्र सत्याचा उलगडा तर होणार आहे. पण नक्की पुढे काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.